कोल्हापूर ते तळेरे महामार्गावरील कळे ते गगनबावड्यापर्यंतच्या रस्त्याची अक्षरशः दुरवस्था झाली आहे। या रस्त्यात खड्डे पडलेत। तालुक्यात पावसाचं प्रमाण जास्त असल्याने या खड्ड्यांमध्ये गढूळ पाणी साचून राहतंय। त्यामुळे वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही। शिवाय काही ठिकाणी खड्डे चुकवताना वाहन चालकांची कसरत होते। त्यातून छोटे मोठे अपघात होत आहेत। राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि ठेकेदाराच्या मंद गतीच्या कामामुळे वाहनधारक आणि प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय। कोल्हापूर ते तळेरे या मार्गाचं काम सध्या सुरू आहे। यापैकी कळे ते गगनबावड्यापर्यंतच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेत। खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हे ओळखणं कठीण बनलंय। गढूळ पाणी रस्त्यातील खड्ड्यात साचून राहतंय, त्यामुळे रस्त्याचा अंदाज येत नाही। या रस्त्यावर एवढे खड्डे पडले आहेत की त्यातून हा रस्ता काही दिवसांपूर्वी डांबरी होता असं म्हटलं तर कुणालाही पटणार नाही, इतकी दुरावस्था या रस्त्याची झाली आहे। निकृष्ट कामामुळे गेल्या वर्षी डांबरीकरण केलेल्या रस्त्याची पूर्णपणे धूळधाण उडाली आहे। खड्डेमय रस्त्यातून वाहन चालवताना नाकी नऊ येत आहेत। प्रवाशांच्या पाठीचे मणके आणि हाडं या रस्त्यांमुळे दुखू लागली आहेत। पण राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि संबंधित ठेकेदारानं झोपेचं सोंग करत वाहनधारक आणि प्रवाशांना होणाऱ्या त्रासाचं आपल्याला काहीच सोयरसुतक नसल्याचं कृतीतून दाखवून दिलंय। बी न्यूजसाठी गगनबावड्याहून चंद्रकांत पाटील।